आता दिंडी पुढे गेली कायला राहावा माग. या सगळ्या महाराज इमला अक्का, चंद्रभागा अक्का, बर्मा अक्का, शकुंतला अक्का या सगळ्या माग राहिल्या. मंगल म्हणते ए अगं 2-3 किलोमीटर लाईन लागेल अगं लई मोठी लाईन आहे नक्की लई मोठा माल दिसतो म्हणे भारी भारी. यांनी कायला नाही लागावा गाड्याच्या लाईनी मारल्यावर बायाला कायला घुसावा. या बाया दमत धरतीने अख्ख्या गाड्याची लाईन आणि या बाया इमलन गंगोन चंद्रभागान बामा अक्कान सगळ्या लाईनी लागल्या. मंगल तर पहिल्याच बोजा घेऊन होती मंगल लागली तरी भामा अक्का म्हणती मंगल मंगल अगं सगळी गाड्याची लाईन आहे आपण 4 जणीचे ती म्हणे गप्प आहे लई मोठं काहीतरी माल आहे म्हणूनच बाया पुढे गेल्या आपल्याला जमलं नाही म्हणे घुसमध्ये. 1.5 किलोमीटर लाईन लागेल होती 1 तास नंबराला लागल्या आणि मंगल म्हणते काय न बाय पाय तरी पुढं नंबराला लागल्या आणि पुढं गेल्या तर पाहिलं तर सगळी फुकट दाड्या चालू होत्या गाड्यांच्या. फुकट दाड्या. मंगल म्हणते इमल अगं ते या गाड्याच्या फुकट दाड्या चालू आहे. बामा म्हणते तुलाच काही काम नाही बाया कुठे तोंड घेते नंबराला लावते म्हणे. अरे काही विचार आचार तर करायचा का कुठं नंबर लावायचे लक्षात ठेवा. मग महाराज म्हणले निदान नाही काही तर तुम्ही दिंडीत तरी भजन करा. नाही काही तीर्थाला गेले तिकडं भजन करा. नाही काही नाही भजन करायचं नुसतं ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरला जाऊन दृष्टीनं ब्रह्मगिरी पा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी त्याला यमाची सुद्धा भीती राहणार नाही. बरं शीतलताई आता यमपुरी सुद्धा त्याला पडणार नाही. मग आम्हाला आता काही म्हणतील आम्ही मुख्य येतो वाचा गेली गंगा म्हणू शकत नाही दृष्टी गेली दृष्टीने ब्रह्मगिरी करू शकत नाही. अरे मग आंघोळ कुशावरता करिता स्नाने कुशावरता करता स्नाने कुशावरता करता स्नान कुशावरता करता स्नान त्यासे कैलासे राहाल त्यासे वैकुंठे राहाल. दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याचे कैलासे राहाले त्याचे कैलासे राहाले. दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. महाराज म्हणतात कुशावरिता करिस्ता स्नाने त्याचे कैलासी किंवा वैकुंठी राहणे. कुशावर्त कुश म्हणजे दर्भ जे गाईला गौतम ऋषींनी काडी मारली होती ना ती दर्भ काडी कुश तिचंच कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वर मध्ये झालेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात का त्या त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावर्ता तीर्थामध्ये निस्त स्नान करा सर्वांग पवित्र होईल. कुशावर्ता करिता स्नाने त्याचे कैलासी किंवा वैकुंठी राहणे त्याला वैकुंठ प्राप्त होईल. निस्त स्नान आंघोळी वेगळी स्नान वेगळं. शब्द नीट लक्षात ठेवा. आंघोळ वेगळी स्नान वेगळं. तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर गंगा गोदावरी मयेत कधीच घाण करायची नाही. अरे आपल्याला कळत नाही आपण धुणं धुवायला जातो तिथं थुकतो तिथं महाराज घाण करतो. नाही 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 महाराज म्हणतात तिचं पावित्र्य राखा. देव भेनी ऋषिकेशमध्ये जा त्या गंगेला इतकं पवित्रपणा आहे ते लोक त्या गंगा मैयामध्ये शॅम्पू सुद्धा वापरते नाही साबण सुद्धा वापरते नाही. इतकं नर्मदा मैयाचं पाणी पा आरसा सुद्धा कमी पडेल एवढं नर्मदा मैयाचं पाणी पवित्र आहे. एवढी ती देवभूमीमध्ये गंगा पवित्र आहे. म्हणजे त्या गंगेला ती देवता एवढं मानतात. अहो शॅम्पू सुद्धा लावू देत नाहीत त्या गंगेमध्ये. ते इतकं काचासारखं इतकं स्पष्ट पाणी पाण्यातले मासे सुद्धा कंकड सुद्धा दगड सुद्धा दिसावे इतकं पवित्र त्या गंगा गोदावरीचं मातीचं पाणी आहे. महाराज म्हणतात ते झेले. मग महाराज म्हणतात निदान त्या कुशावर्तामध्ये स्नान तरी करा. आंघोळ वेगळी घरी करतो ती आंघोळ आणि कधी बी आंघोळ करताना 3 देवतेचं आवाहन करावं लागतं. नारायण हरी नारायण हरी. पहिला तांब्या घेताना नारायण हरी नारायण हरी नारायण हरी. दुसरा तांब्या घेतला मग काय म्हणायचं कृष्ण द्रौपदी कृष्ण द्रौपदी कृष्ण द्रौपदी. तिसरा तांब्या घेतला राधा कृष्ण किंवा राधेश्याम राधा कृष्ण आणि नाही हे 3 नावं आले झालं तर गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती निदान एवढं तरी म्हणा ना. आणि नाही काही आलं हे एवढं येत नाही ना नाही तुम्हाला या देवताचे नाव येत तर नुसतं म्हणा गंगा गंगा गंगा. आता एखाद्या लेकराला तुम्ही आंघोळ घालताना नाताला आंघोळीला बोली त्या नातीला बाई दिदे चाल चाल आंघोळीला ती म्हणते नाही येत मम्मी. अगं चाल ना बाई चाल
ए पप्या अरे चाल रे आंघोळीला, तुला शंभो करायचा ना, शंभो शंभो हर हर शंभो मध्ये पळत येतं महाराज. कशा का असं ना म्हाताऱ्या माणसं लई कामाचे राहत्या, पण तरुण पुरीला कळत नाही आता कामाची. कशा का असं ना हो, पोराला नातीला आंघोळ घालावी, टाळू भरावी तर म्हाताऱ्या माणसानाच. आपण त्यांचा राग राग करतो, पण ती माणसं लई कामाचे. काय नाताला तेल लावी ती म्हातारी महाराज, काय टाळू भरी ती, फुलपात्र भर तेल असं टाळू थापी ती, कानात तेलवती ती, बिंबी तेलवती ती, जिथं छिद्र दिसन तिथं तेलवती ती. काय तेल लावी ती महाराज, काय आंघोळ घाली ती. आंघोळ करताना आजीबाईला कधीतरी पहा, ते शिका जरा. जुन्या पिढीला दिलेले संस्कार येत नव्या पिढीनं घ्या. मागं पाठ ठेवी ती, पुढं पाठ ठेवी ती, पाय लांबून देती, गुडघ्यापासून खाली नाताला झोपी ती, आणि सुनाला पाणी वातायला ठेवी ती. काय आंघोळ घालती, हा हात घेती इकडल्या पायाला भेटायला नेती, हा हात घेती इकडल्या पायाला भेटी घेती. एवढं करून जमत नाही, दोन्ही हात दोन्ही पाय गोळा करीतीन, गठुडं करीतीन, रपा 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 पाणी होती ती. काय पोराला आंघोळ घाली ती महाराज. तेवढं करून जमत नाही, त्याला महाराज बसवी ती, अशी मान धरी तीन, टाळूवर तांब्याभर पाणी वातायला लावी ती, वत पाणी वत. काल लाल लाल जरत होतं पोरग, म्हातारी 80 वर्षाची, आणि महाराज पोरग 15 दिवसाचं. इतकं रडत, पण आजीबाई त्याला सोडित नाही महाराज. एवढंच नाही, अशी गोड आंघोळ घालती, आणि शेवटचा तांब्या शंभो देवाचं नाव घेऊन कल्याण कर, रक्षण कर असं करून पायापासून उतरून पाणी परत घेती, आणि अंगठ्याचा गण लावी ती, आणि डोक्याला लावी ती. काय त्या आजीबाईची आंघोळ घ्यायची परंपरा आहे हो. हा, आणि मग सुनाल म्हणते, घे बाई याला बाळा त्यात, आणि पाच दूध. एकदा बाळा त्यात तुला दूध पाजलं, जोळीत टाकलं, लगेच झोपत. ते बाया माणसाला वाटतं दूध पाजलं, नाहू धो घातलं का झोपत. ते खरं म्हातारीच्या तांब्याला बी होऊन झोपत. त्याला वाटत डोळे उघडे दिसले ना आजीबाईचा तांब्या आला, मग त्याच्यापेक्षा झोपलेलं बरं. पण म्हातारी माणसं घरातले जेवढं चांगलं काम करतात, आणि नाताला जेवढं सुंदर नातीला जीव लावतात, तेवढं तुम्हाला काही नाही, कोणीच करू शकत नाही. मग ते घरातली आंघोळ वेगळी. मी म्हणते ना, घरात तुम्ही आंघोळ करता, काय फेसवॉश आणि काय साबणी लावी, ते माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, या अंगाला लावा किती लक्स, या अंगाला लावा किती लक्स, हे मातीत होणार फिक्स, एवढं आहे नीट, एवढं आहे नीट. किती चोळा, मी तर म्हणते ना महाराज, किती. एवढंच नाही, अरे माझ्या भगवंतानं आपल्याला जेवढं दिलंय, किती भाग्यवाने. सुखरूप तीर्थाला गेले, सुखरूप आले, किती भाग्यवाने. नाही तर जेवढे जेवढे तीर्थाला गेले विचारा, त्या अलकनंदा महानंदा, तिथं आपल्या बाउंड्रीवर आपले जवान असतात. जवान एंट्री करताना लिहून घेतात, किशोर बाबा आधार कार्ड घेतात, किती जण इष्टीत आहे, कोण आणलंय, ड्रायव्हर, स्वयंपाके. ते म्हणशान आचारी, ते तर पहिले घेत्या खायावाले. आचारी, बाया किती, गडी किती, माणसं किती, किती ट्रॅव्हल, किन्नर, ड्रायव्हर, सगळ्याचा आधार कार्ड, सगळ्याचे नावं लिहून घ्या. त्या कशाला, ते तुम्हाला वाटतं बाया लय चांगले. तिकडं जर उतरले सेफ्टी, इकडून चढले तिकडे उतरले, 3500 किलोमीटर होऊन खाली उतरले, जिवंत आहे जिवंत. आणि ती गाडी इकडून चढली पण खाली उतरली नाही ना, मग समजून घ्यायचं तद्धानम परमम ममा. म्हणजे घरी फोन करून सांगायला, गाडी तिकडं शक्यच नाही महाराज माणसं काढणं. जे गेले त्यांना विचारा महाराज, अशांना त्या इष्टीतून फक्त यमुना कंडोकोण पावाने. इंदू मावशी म्हणती, बाया रुक्मिणी अगं ग ग, अगं इंदू लय मोठ्याल्या दर्या आहे ग. असा माळी वाडा डोळ्या पुढं येतो. अगं ग ग ग ग, इंदूबाई म्हणते, बाई मी तर वांगे लावून आले गे, काळं वांग खायचं राहिलं. लक्षात ठेवा, डोळ्या पुढं येतं सगळं महाराज. ती म्हणते, बाई तीर्थयात्रेला निघायच्या दिवशी रुक्मिणी म्हणते, बाई माया तर कपशीनं बोंड टाकेल होते, जाऊच तर फुटन बाया कापूस, आता कसं करायचं. शकुंतला म्हणते, बाई माई तर कपशीने सोयाबीन खुरपायला येईल. त्या अलकनंदांना आनंद पाहिला ना, अख्खा तालुका, कन्नड तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आठवतो महाराज. इट इज अ नॉट अ जोक. मी जाऊन आले म्हणून म्हणते भाऊ, ती गंगोत्री आणि यमुनोत्री किती बी घोडं करा, ते घोडं काढा काढा ना चालत, इकडं घुसतच नाही. मला सांगत ते घोडं आहे ना, असं रोड नाही, इकडं नाही चालत, इकडं डोंगराला छटून, इकडं दरीत घुसत होत. लय खतरनाक. मी गेले होते महाराज, आम्ही ते घोडं केलं 3500ला. माया घोड्याचं नाव होतं छुनछुन. छुनछुन. आणि ती नेमकी गोरोदर होती, प्रेग्नेंट. ते गंगोत्रीला चढायला लागलं, आणि ते भुका लागायचं त्यांना. ते माणसं चालता चालता वरमडायचे आणि घालायचे. मग ते मला म्हणे, मी म्हणलं, ये मेरे मै बेटी हो, इसका नाम क्या है? बोले छुनछुन. मग ते छुनछुन इकडं नव्हती चालत, छुनछुन अशी दरीत घुसायची, छुनछुन.
म्हणलं छुनछुनला वाटत काय ना गावाकडे चित जाऊ नये इकडंच घुसून राहिली म्हणलं. मग मी म्हणलं ये ऐसे क्यों वाकड़ा वाकड़ा चल रहा है, ऐसा सरल क्यों नहीं चलता. वो बोली उसको भूख लगी है. बोले क्या बोलने के इसको, बोलो उसको छुन छुन बोलो. मग मी ती छुन 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 इधर चल छुन छुन. मग ती छुन छुन वर त्याकडावर गेले चाला ना छुन छुन. मला दया आली, मी खरंच बसले नाही, ती प्रेग्नेंट होती किशोर बाबा. मी उतरले एका ठिकाणी ती लई गवत वर मडलं आणि गंगोत्रीपर्यंत तिला चारा खाऊ घालीत गेले, पण तिच्यावर बसले नाही. गंगोत्रीमध्ये छुनछुन होती, माझ्या घोड्याचं नाव छुनछुन होतं. पण महाराज ते घोडे इतके खतरनाक आहे ना, ते असे दरीत घुसत आहेत, दरीत असे रोड सोडून चालते महाराज. आणि जेव्हा ते घोडं इकडं घुसलं का, हे माळीवाड्यातले महाराष्ट्रातले गेलेले का, हे जालन्याचे, हे छत्रपती संभाजीनगर कन्नड, अरे तो घोडा इकडं कुठं चाललं, इकडं नाही वो दरी में नाही जाएगा. अरे काय का जायना गया ना मैं गिरूंगा का तो गोतगोडी त्या. मग ते लोक घाबरत नाही बरं का, त्यांना तो अनुभव आहे, त्यांना माहिती आपलं घोडं दरीत जाणार नाही. पण आपले लोक आहे ना इकडं वडायच्या ऐवजी इकडं, अरे पडा पड्या गिऱ्या वड मै गिऱ्या लई आजाना पैसे दिले वाडी वाड्या मी, अरे उचल मेरे को व कातू वडी देत महाराज. लक्ष खरे नाही, हे सगळे अनुभव सगळ्याला यात्रेत गेलेले माहिती. ते घोडे लई खतरनाक राहतात महाराज, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात एवढं मग निदान काहीच करू नका ना, एकच काम करा. एवढा हे करण्यापेक्षा कुशावर्तात जाऊन आंघोळ करा आणि कुशावर्तात स्नान केलं का पवित्र. आमच्या देवाचं देणं आणि तुमचं देणं वेगळे. ऐका, तुम्हाला सरकारने योजना आणल्या होत्या बघा, आता बऱ्याच योजना आणले, त्याच्यातली एक योजना आहे, ज्या बाईचं आणि ज्या गड्याचं 75 वर्षाचे वय पुढं होतं तिला इष्टी फुकट होती. शेषराव पाटील बरोबर की नाही दादा? ज्या बाईचं आणि ज्या गड्याचं आमदार साहेब वय 75 वर्ष होतं तिला इष्टी फुकट केली होती, गाड्याला बी सरकारने योजना आणली. ह्या बाया रात्रीतून 10-10 वर्षां मोठ्या झाल्या. ह्या बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या. पप्याच्या बापाला भाकरी खाऊ देईना, जा ना आणा मा वय वाढून. तो म्हणे पण तू बसत नाही ना, ती म्हणे पैसे दिले सगळं बसत ना. तो म्हणे पण तू तरुण आहे ना, ती म्हणे पैसे दिल्यावर वय वाढत ना. ते म्हणे पण कसं, ती म्हणे पैसा सुटतो का पैसा, कसं तरी जाण वय वाढून आणा. ते पळत गेलं, 5 दिवस हिंडत होतं आणि वय वाढून आणलं. आलं का कार्ड, जायचं मला पंढरपूरला, जायचं मला छत्रपती संभाजीनगरला, जायचं मला तिकडं भद्रा मारुतीला, जायचं मला वेरूळला, आनंद वय वाढून पंढरपूरला जाईन, गाणगापूरला जाईन, आनंद वय वाढून. तो म्हणे आलं तो कार्ड, पण OTP राहिला. महा टायमाला OTP राहतो का, जा आणलं कार्ड. सगळ्या बाया एकत्र आल्या आणि सगळ्या माळीवाड्यातल्या बाया पंढरपूरला निघल्या बाई. कन्नडमधून इष्टीत बसल्या, डायरेक्ट कन्नड ते पंढरपूर गाडी धरली. इष्टीत बसल्या, पण कर्मधर्म योगानं कार्ड कंडक्टरला दिलं. ही दिसायला तरुण होती, पण कार्डावर वय वाढेल होतं. कंडक्टर याडा नव्हता, तो कार्डाकडे पाहायचा आणि तिच्याकडे टुळू पाहायचा. तो कार्डाकडे पाहायचा आणि तिच्याकडे टुळू पाहायचा. ती साधी नव्हती, ती माळीवाड्यातली होती. ती त्याला काय म्हणली, काय पाहत टुळू तोंडाकडे, काय घरी काय आया बहिणी नाही काय. जशी गाडी निघली तसा टुळू पाहतो. तो म्हणे मावशी हे कार्ड चुकीचं आहे. म्हणे कस काय, तुम्ही दिसायला तरुण आहे पण तुम्ही पैसे देऊन कार्डावर वय वाढेल. ती म्हणे हा सरकार लागलं द्यायला आणि तू लागला याड्यावानी करायला, नादी नको लागू म्हणे. माळीवाड्यातले कोणाला जमू नाही दिले. पप्याच्या बापाला बस मानला बसला आणि वट मानला का वटला आणि डबल दिले का सावता बाबाच्या मंदिरात जाऊन बसला आणि तो माझ्या नादी लागला. अण्णा कार्ड कुठं नाव का बाया माणसाच्या नादी, चांगले बाया माणसाच्या नादी नाही लागत. ते कंडक्टर म्हणे आपल्याला काय करायचं, बसल्या इष्टीत, झाला प्रवास चालू. लय मजा, लय लोक बायांनी लय मजा केली, मस्त सगळ्या फुकट हिंडल्या बरं का. सरकारने आणली योजना, ज्यावेळेस इलेक्शन लागलं लाडकी बहीण योजना, ती होती 65च्या आत. ती होती 65च्या आत. जेवढ्या इष्टीच्या पासाला वय वाढून बसल्या तेवढ्या लाडक्या बहिणीला अशा तोंड वासून बसल्या. कारण 65 वर्षाच्या पुढे वय वाढेल होतं, काहीच कळाना महाराज. पप्याच्या बापाला म्हणता येईना वय वाढून आणा कमी करा. तो म्हणे वाढायला लावी ती कमी करायला लावी ती, त्याच्यापेक्षा नकोच बाई म्हणे. ऐका माझी तुम्हाला विनंती, आता इथं ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही आणि जगाच्या बापानं दिलेलं आयुष्यात सरत नाही. एवढं माझ्या पांडुरंगाचं देणं आहे, एवढं माझ्या पांडुरंगाचं देणं आहे. मग त्याचं जर तेवढं देणं आहे, मग त्याचं नाम घेतलं तर विठोबा रखुमाये.